नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब। शशिकांत शिंदे एनसीपी शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष। सोलापूरमध्ये मराठा संघटनांच्या बैठकीत राडा। जन्मेजय राजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य। 2 गटात हाणामारी। साहेबांनी मला 2दा प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली। 7 वर्षाच्या काळात एकदाही सुट्टी घेतली नाही। भाषणावेळी जयंत पाटील भाऊक आणि उज्ज्वल निकम म्हणाले, मुंबई बॉम्बस्फोट थांबवता आले असते। संजय दत्तने ज्या व्हॅनमधून AK-47 उचलली त्या व्हॅनबद्दल पोलिसांना सांगितले असते तर लोक मेलेच नसते। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी कुमारी स्वरा बाबासाहेब सोनवणे हिने स्वर्गीय द्वारकादास मंत्री स्मृती प्रित्यर्थ द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरशालेय निबंध स्पर्धेत सर्व द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला। कुमारी स्वरा हिच्या या यशाबद्दल संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर, संस्था अध्यक्ष श्री जडेन सानप, उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर, सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप, कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालीताई सानप मॅडम, संचालक श्री अण्णासाहेब जायजवाये, संचालक श्री सत्यसेन मिसाळ सर, मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर, उपमुख्याध्यापक श्री श्याम गर्जे सर, पर्यवेक्षक श्री विजय ढोकर सर तसेच मार्गदर्शक श्री आखरे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले। दिनांक 13/7/2025 रोजी पोलीस स्टेशन केज येथे अंगद अनंत खेडकर राहणार तरनळी तालुका केज यांनी फिर्याद दिली की साखर कारखान्याची ऊसतोडणीसाठी उचल घेऊन गावाकडे जात असताना 3 जणांनी त्याला रस्त्यात अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील 1,75,000 रुपये हिसकावून घेऊन पळून गेले अशी फिर्याद दिली। परंतु पोलिसांकडून सदर प्रकरणात चौकशी केली असता त्यामध्ये सदरचा प्रकार हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे अंगद खेडकर विरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच दुसऱ्या घटनेत विठ्ठल श्रीहरी माळी राहणार मोरेवाडी तालुका अंबाजोगाई याने डायल 112ला फोन करून माहिती दिली की त्याचे धोंडीराम अण्णा चव्हाण राहणार गांधीनगर अंबाजोगाई यांनी अपहरण करून त्याला मारहाण करून त्याचा पाय मोडला आहे तसेच त्याला एका खोलीत डांबून ठेवले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचे तांत्रिक माहितीच्या आधारे लोकेशन निश्चित करून तेथे धारूर पोलीस स्टेशनचे API देविदास वाघमोडे आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे PI श्री मुरलीधर खोकले यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले। दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सदर इस्माने त्याचे अपहरण झाल्याचा खोटा बनाव केल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे त्याच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर तिसऱ्या घटनेत सानप शास्त्री भोसले राहणार शेरी तालुका आष्टी हा दिनांक 9/7/2025 रोजी त्याच्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसला होता। त्याच्या उपोषणाची दखल घेऊन पोलीस स्टेशन आष्टीचे PI श्री शरद भुतेकर यांनी त्यास फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावले। त्यावेळी सानप शास्त्री भोसले याने पोलीस स्टेशन येथे कोणतीही तक्रार न देता त्याची कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले। सदर प्रकार हा पूर्णतः बनावट असून सदरचा प्रकार हा पैशाच्या व्यवहारातून घडलेला असून तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याने पोलीस व प्रशासनास वेठीस धरल्याचे निष्पन्न झाले। अशा खोट्या तक्रारींमुळे निरापराध लोकांना विनाकारण त्रास होतो। तसेच ज्या तक्रारी खऱ्या असतात अशा तक्रारीमध्ये सुद्धा पडताळणी करावी लागते, ज्यामुळे खरे तक्रारदार नागरिक यांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल तिरस्कारांची भावना निर्माण होते। त्यामुळे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर आता यापुढे गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। खोटी तक्रार देऊन प्रशासनास वेठीस धरणे, पोलिसांची दिशाभूल करणे तसेच निरापराध लोकांना विनाकारण त्रास देणे असे प्रकार आता कदापि खपवून घेतले जाणार नाहीत असे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी ठणकावून सांगितले आहे। दिनांक 13/7/2025 रोजी सासरच्या छळास कंटाळून
परळी तालुक्यातील दिग्रस येथील रुपाली श्रीनिवास नाटकर वय 33 वर्षे या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली। या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घर खरेदी करण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करून फिर्यादीच्या मुलीचा शारीरिक मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले। त्यामुळेच फिर्यादीच्या मुलीने म्हणजेच रुपालीने राहत्या घरी अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन पेटवून घेत आत्महत्या केली। या प्रकरणी मयताचे वडील दिगंबर श्रीराम कदम वय 52 वर्षे राहणार देऊळगाव गाथा तालुका सेलू जिल्हा परभणी यांच्या फिर्यादीवरून परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी श्रीनिवास बालासाहेब नाटकर, बालासाहेब कुंडलिकराव नाटकर, श्यामल बालासाहेब नाटकर, सुरमा भागवत नाटकर, शुभांगी मोनिका मोनाली, वसंत कुंडलिकराव नाटकर, संगीता वसंत नाटकर सर्व राहणार दिग्रस तालुका परळी जिल्हा बीड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी सासरे वसंत कुंडलिकराव नाटकर व भागवत बाळासाहेब नाटकर या दोघांना अटक करण्यात आली आहे। मयत रुपालीचा अंत्यविधी केवळ माहेरकडील नातेवाईकांनीच पार पाडला। यावेळी सासरकडील मंडळी कोणीही अंत्यविधीस उपस्थित नव्हते। अंबड तालुक्यातील बारसवाडा गावचे भूमिपुत्र प्राध्यापक डॉक्टर संदीप अशोकराव वाकडे यांना गुरुवारी शिक्षण रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले। खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अक्षय कुमार साळुंके यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। रविवार दिनांक 13/7/2025 रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे प्रतिष्ठान फाउंडेशन व गुरुवर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवर्य राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार सोहळा 2025 या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर संदीप वाकडे हे मूळचे बारसवाडा येथील रहिवासी असून ते सध्या पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे वाणिज्य विभाग केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत। संदीप वाकडे यांनी कारकिर्दीत शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे काम करीत आहेत। त्यांना योग्य दिशा देण्याचे काम करत असून त्यांच्या याच कार्याबद्दल गुरुवर्य शिक्षण रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। या पुरस्काराबद्दल बारसवाडा ग्रामस्थ व पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे। युवा दर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी, बारसवाडा। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ यांची बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या किष्किंधाताई पांचाळ यांनी नाशिक येथे सदिच्छा भेट घेतली। यावेळी बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या भेटी दरम्यान मान्यवरांना हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। उपस्थित मान्यवर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा तसेच झाशीची राणी सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे, अर्चनाताई बलकवडे, संध्या सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वंदनाताई खांडेभराड, खडसेताई, सविता कांबळे यांचीही उपस्थिती होती। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।